ओके, हां दिसते. दिसतंय ना? माझे नाव दीपाली देवीदास भांबरे. मी आज मराठी विषय घेणार आहे. तर मराठीमध्ये आज मी वारली चित्र याबद्दल बोलणार आहे. हे तुम्हाला एक स्क्रीनवर चित्र दिसतंय, ते कशाचं आहे बरं, कोणी सांगू शकतं? हे चित्र आहे वारली पेंटिंग. हां, वारली चित्र. तर आपण आज वारली चित्र याविषयी बोलणार आहोत. वारली ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आहे. ही कला ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात वारली समाजामध्ये प्रचलित आहे. वारली लोक आपल्या आपल्या घरांच्या भिंतींवर सण, उत्सव, लग्न, धार्मिक प्रसंगी हे चित्र रेखाटतात. ही त्यांची जीवनकला आहे. जे वारली समाजाचे लोक होते त्यांचे हे जे चित्र काढायचे त्यांची ही जीवनकला मानली जायची तेव्हा. या चित्रकलेचे काही वैशिष्ट्य आहेत. वारली चित्र पांढऱ्या रंगात रेखाटली जातात. हे चित्र प्रामुख्याने फक्त पांढऱ्या रंगानेच रेखाटली जातात. पांढरा रंग हा तांदूळाच्या पिठात पाण्यात मिक्स करून तयार करतात. चित्रासाठी लाल मातीने लिपलेल्या भिंतींचा वापर करतात. वारली चित्रात माणसे, झाडे, प्राणी, निसर्ग आणि गाणे, शेतीचे दृश्य असे अनेक विषय असतात. तर या वारली चित्रात वैशिष्ट्य म्हणजे प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचाच उपयोग केला जातो आणि त्या पांढऱ्या रंगाचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढले जातात. आधी हे चित्र फक्त ठराविक काही चित्रच काढले जायचे. तर आता वारली चित्र वेगवेगळ्या ह्याच्यात यायला लागले. ह्या पेंटिंगमध्ये कोणी टी शर्टचा वापर करतं, कोणी वारली चित्राच्या आता पर्स यायला लागल्या. बेडशीटवर वारली चित्र पेंटिंग करून वेगवेगळ्या स्वरूपात आता वारली चित्र प्रामुख्याने दिसायला लागले. आधी हे फक्त वारली समाजाचे लोकच याचा वापर करत होते. साड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग हे वारली चित्राचे आपल्याला दिसायला लागले. तर प्रामुख्याने वारली समाजाचे लोक हे त्यांच्या पत्रिकेचे जे स्वरूप असतं, वरचं जे कवर असतं ते पण वारली चित्राचा समावेश करतात. ह्या आपल्या चित्रात दिसेल. वारली चित्र रेखाटण्याची एक पद्धत असते, तर ती आज आपण बघूया. वारली चित्रात रेषा सरळ नसून भिंती आकृतींवर आधारित असतात. माणसाची आकृती 2 त्रिकोणात तयार होते. डोक्यासाठी एक छोटा वर्तुळ, हातपायासाठी रेषा, यातून अत्यंत साध्या रेषेत जीवनाचे सुंदर दर्शन घडते. ही चित्रकला काढताना आपण जे चित्र काढतो हे वेगळे असते आणि हे वारली चित्र काढतात हे वेगळे दिसायलाच वेगळे असते. त्यात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे असं वापरून ही चित्रकला रेखाटली जाते. वारली चित्राचे काही सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ आपण बघणार आहोत. ही चित्रे केवळ सजावट नसून ती वारली समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाविषयी आदराचे प्रतीक आहे. चित्रामधून एकतेचा, आनंदाचा आणि निसर्गाशी नाते जपण्याचा संदेश दिला जातो. ह्या चित्रातून प्रामुख्याने सामाजिक आणि श्रद्धा, परंपरा याविषयी पण आपल्याला या चित्रातून आपल्याला दिसून येते. तसंच आधुनिक काळात या वारली समाजाची कला कशी वापरली जाते हे आपण बघूया. आज वारली कला जगभर प्रसिद्ध आहे. त्यात कापड, भांडी, भिंती चित्रे, वस्त्र, सजावटीच्या वस्तूंवरील ही चित्रे दिसतात. अनेक कलाकार वारली चित्रकलेतून आपले विचार मांडतात. तर हे चित्र जे वारली समाजाचे लोक आहेत जे ते काढतात त्यातून पाणी सांडलंय का नाही? पाणी सांड ना, ओलवून जाईल ते. माझी आजी इथंच कशाला खोलते, साईडला ये जरा. भिंतींवर झाडांना पाणी टाकून येशील. रांगोळीच्या स्वरूपात झाडांना पाणी टाकून करून ठेवायची छान. ते काय कुंड्या आता हे ठेवले आपल्याला दिसत नाही पण पूर्वीचे लोक हे करायचे. वरती ठेव. मी
तुम्हाला एक त्याचा छोटा एक व्हिडिओ दाखवते. अच्छा, कसं काय तुटली? पाणीच नाही पिली का काय दिवसभर? सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी मग? कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून नागरी संस्कृती नाही, असं कसं? म्हणजे नगराची संस्कृती. पाणी पी पहिला, पाणी पी. पाणी. परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, असू दे, सुकून जाईल ते. पाणी पी तू पहिला. उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी फुटू दे, कला काय होते? असे या कलेचे सोपे समीकरण बाटली मांडता फुटली येईल. बडी. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला झाडांना आहे. टाकायचं. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने आणि इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. मृणमूर्ती म्हणजे मातीच्या मूर्ती, पाषाण मूर्ती म्हणजे दगडाच्या मूर्ती. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. ठीक आहे, चल. आदिम म्हणजे मूळचा, पहिला. वारली प्रदेशात छोट्या चल ना. छोट्या पाड्यातील काय झालं? घराच्या ठेव खुणांवर याच्यात. आणि भिंतींवर चौकोन त्रिकोणाकृतीची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा आणि परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चा चित्रकलेत birthday होता. धार्मिक विधी, मग विश केलं तिला? लग्नविधी, दैनंदिन जीवन आणि लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, ऐक ना, परिसरातील थांब, 5-10 मिनिटं थांब. पशुपक्षी, मग आपण वरती जाऊ. वृक्षवेली, ठीक आहे. नदी नाले, डोंगर, खेळते का तोपर्यंत? पहाड, खेळ तोपर्यंत. वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवरील चित्रे. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी दिसतात. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. बघा, आता आपण एक व्हिडिओ बघितला. त्यात वारली चित्र कसं काढलं जातं, त्या तांदूळाच्या पिठात पाणी टाकून मिक्स करून ते बांबूच्या काडीच्या साहाय्याने कसे काढले जातात हे आपल्याला प्रामुख्याने यातून दिसायला मिळालं. हे वारली चित्र आधी फक्त त्या समाजाच्या लोकांपुरतंच मर्यादित होतं, पण आता हे वारली चित्र सर्वत्र सर्व लोकांना आपल्याला माहिती आहे. आता त्या वारली चित्राबद्दल सर्वीकडे त्या चित्राची माहिती आहे. आता त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू यायला लागल्या. त्या पेंटिंग ते आपण आता बघितलेलंच आहे. तर कोणाला या वारली चित्राबद्दल किंवा या पाठात काही समजलं नसेल तर प्लीज विचारा. हे बघा, बघू शकतात आपण या चित्राच्या सहाय्याने वारली चित्र कसे असतात हे आपण यात बघितलेलं आहे. तर कोणाला काही शंका आहे याच्याबद्दल, काही विचारायचं असेल तर प्लीज विचारा. हॅलो पूजा मॅम. येस, ओके, ठीक आहे. किती मिनिटाचं झालं मॅम? 3 मिनिटाचं झालं. हां, एक